नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे, अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर, छत्रपती संभाजीनगर, पुणे मार्फत तुमचं या ठिकाणी स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे हा तुमच्या दृष्टीनं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये किती गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज 2026च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात, त्याचप्रमाणे किती सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 2026च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे त्या कॉलेजचे नाव त्या ठिकाणी सुद्धा आपण सांगणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहिलं कॉलेज आहे बेटा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर. या कॉलेजचा GR शासनानं मागच्या वर्षी काढलेला होता आणि जी काही निधी आहे कॉलेजच्या उभारणीसाठी ती सुद्धा मागच्या वर्षी त्या ठिकाणी शासनानं GR काढून निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेली होती. आणि या वर्षी देखील काही दिवसापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी शासनाचा नवीन GR बघितला असेल की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे अहिल्यानगरचं, जे की नव्यानं चालू होण्याची शक्यता या वर्षी आहे, तर त्याच्या पद भरतीसाठी त्या ठिकाणी GR काही दिवसापूर्वी शासनानं काढलेलं आहे. हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं असेल. त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा. या ठिकाणी सुद्धा नवीन गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजच्या अनुषंगानं GR त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी पद भरतीसाठी या कॉलेजमधील जी काही पद भरती आहे त्यासाठी सुद्धा शासनानं काही दिवसापूर्वी GR त्या ठिकाणी काढलेला आहे. तुम्ही तो सुद्धा बघितलेला असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज 2026 पासून चालू होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. NMC जे काही निकष आहेत, क्रायटेरिया आहेत, जर त्यामध्ये हे कॉलेज बसले तर NMC या कॉलेजला त्या ठिकाणी मान्यता देण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर तिसरं गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे ESIC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. या ठिकाणी सुद्धा ESIC कोट्याचं एक नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या वर्षीपासून चालू होण्याची शक्यता आहे. हे 3 गव्हर्नमेंट एमबीबीएसचे कॉलेज या ठिकाणी 2026 पासून चालू होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. जर NMCचे जे काही पात्रता रूल आहे, जे काही निकष आहे, हे निकष त्या ठिकाणी परिपूर्ण या कॉलेजना केल्यानंतर या कॉलेजला NMC त्या ठिकाणी परमिशन देईल. खूप हाय चान्सेस आहेत की हे तिन्ही कॉलेज 2026 पासून चालू होतील. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. किती सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये 2026 या प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकतात. तर पहिलं कॉलेज जर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट सांगायचं झालं तर ते आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी CSMSS मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर याच जिल्ह्यामध्ये नवीन एक एमबीबीएस कॉलेज सेमी गव्हर्नमेंट चालू होण्याची शक्यता आहे. ते म्हणजे BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. हे दुसरं या जिल्ह्यामधील कॉलेज असणार आहे. तर या जिल्ह्यामध्ये असे 2 सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज 2026 पासून चालू होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर तिसरं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे पालघर या जिल्ह्यामधील आयडियल मेडिकल कॉलेज पालघर. या ठिकाणी नवीन एमबीबीएस कॉलेज सेमी गव्हर्नमेंट चालू होण्याची शक्यता 2026 पासून आहे. त्याच्यानंतर चौथं सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएसचं कॉलेज म्हणजे मावली मेडिकल कॉलेज बुलढाणा. हे सुद्धा 2026 पासून चालू होण्याची दाट शक्यता आहे. हे 4 कॉलेज त्या ठिकाणी चालू होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 3 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आणि 4 सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज 2026च्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान येण्याची शक्यता आहे. आणि जर हे 7 एमबीबीएस कॉलेज जर 2026 पासून चालू झाले तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 700 ते 800 एमबीबीएस कॉलेजच्या सीट त्या ठिकाणी वाढू शकतात. तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. आणि वाढणारा जो काही कट ऑफ आहे तो कुठंतरी 7 ते 10 मार्कापर्यंत कमी या कॉलेजमुळे होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 7ही कॉलेज या ठिकाणी 2026 मध्ये येतील का यावर आजच्या डेटला जरी प्रश्नचिन्ह असले तरी सुद्धा या 7 पैकी किमान 3 ते 4 कॉलेज त्या ठिकाणी 100% 2026 मध्ये यायला पाहिजे अशी आपण त्या ठिकाणी आशा बाळगूया.
जर 3 ते 4 त्या ठिकाणी कॉलेजेस 2026 पासून चालू झाले तर जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये 2026च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये 300 ते 400 सीट त्या ठिकाणी वाढू शकतात आणि जर 300-400 सीट त्या ठिकाणी वाढत असतील तर कुठंतरी 3 ते 4 मार्कापर्यंत किंवा मॅक्झिमम 5 मार्कापर्यंत हा कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी माहिती होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।